नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातली भात शेती, चिखल आणि भात लावणी. कोकणात आता चांगल्या प्रकारे पावसाला सुरुवात झाली आहे आणि शेतकरी त्याच्या कामामध्ये पुन्हा व्यस्त झाला आहे. फोडबेर झाल्यानंतर शेतकरी लावणीला सुरुवात करतोय. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा भात शेतीला च्या कामांना सुरुवात झाली. पेरणी, फोड, बेर झाल्यानंतर आज पुन्हा लावणीची सुरुवात केली आहे. आता पेरणी लावलेला भात ऑलमोस्ट फुटभर वाढला आहे. तुम्ही पाहतच असाल या व्हिडिओमध्ये पेरलेला भात काढायला सुरुवात झाली आहे. त्याच्या व्यवस्थित मुठी बांधून ह्या शेतामध्ये पुन्हा चिखल नांगरून तो पुन्हा लावण्यात येईल. तुम्ही पाहत असाल की पुढच्या शेतामध्ये चिखल करायला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर उरलेला भात तो त्या शेतामध्ये लावण्यात येईल. अशा प्रकारे कोकणामध्ये भात शेती केली जाते. आता पाऊस थोडा कमी झाला आहे, त्यामुळे या शेतामध्ये आम्ही पाणी अडवून ठेवलं आहे. कारण जर ते पाणी वाहून गेलं तर मग हा नवीन लावलेला भात मारण्याची शक्यता असते. तुम्ही पाहू शकता लावणीसाठी पेरलेल्या भाताच्या छोट्या छोट्या लढी टाकून ठेवल्या आहेत. जर तुम्हाला पेरणी करतानाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती उजव्या कोपऱ्यात त्याची लिंक तुम्हाला भेटेल. आणि त्याचबरोबर बाजूच्या शेतामध्ये चिखल करायला सुरुवातही झाली आहे. ही लावणीचं काम पूर्ण झालं का त्या शेतामध्येही पुन्हा लावणी होईल. पाहूया, जर तेव्हा पाऊस पडला तर मग त्या शेतामध्येही असंच पाणी अडवून लावणी केली जाईल. तुम्ही पाहत असाल कोकणामध्ये शेतकरी भात लावणीसाठी आणि भाताच्या पिकासाठी संपूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. यावेळेला जर व्यवस्थित पाऊस झाला नाही तर ही संपूर्ण केलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पीक खूप कोकणवासियांसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि हे संपूर्ण पीक पावसावरती अवलंबून असतं. आता दुसऱ्या शेतामध्येही आम्ही लावणीची सुरुवात केली आहे. एक शेत जस्ट आता पूर्ण झालं आहे आणि दुसऱ्या शेतामध्ये पण लावणीला सुरुवात केली आहे. आणि समोर तुम्ही पाहत आहात तिसऱ्या शेतामध्ये आता चिखल सुरुवात केली आहे. जर तुम्हाला फोड करतानाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर उजव्या वरच्या कोपऱ्यात तुम्हाला त्याची लिंक भेटेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आणि लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि कोकणातल्या शेतकऱ्यासाठी तरी एक लाईक नक्की करा.